महाटेटी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला भाषा विषय हे 2 भाषा निवडावे लागतात आणि त्या टी-ई-टीच्या अभ्यासक्रमामध्ये भाषा निवडीसाठी मराठीसोबत या टी-ई-टीच्या परीक्षेतील इतर विषय कोणता असावा अशाच प्रकारची संदिग्धता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून अगदी सविस्तर पद्धतीनं देण्यासाठी मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी स्वागत करतो तुमचं आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. बघा, मराठी भाषेसोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी विषय कोणता निवडायचा, मराठी भाषेसोबत हिंदी या ठिकाणी निवडायचा की इंग्लिश विषय निवडायचा. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर याच्यामध्ये काय साम्यता आहे, कोणता विषय घेतल्यानंतर फायदेशीर ठरेल किंवा प्रशासकीय बाबीवरती या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे ती आपल्याला बाधक ठरू शकते का की साधक ठरू शकते, याबाबत आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला जर बघितलं तर या ठिकाणी कोणती भाषा निवडावी आणि कोणती फायदेशीर ठरेल हे मी सुरुवातीला सांगेल आणि त्याच्यानंतर मग आमदार साहेबांनी जे काही पत्र दिलेलं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे आणि त्याच्यावरती काय निर्णय होऊ शकतो ते आपण इथं या ठिकाणी शेवटी पाहणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय देण्यात आलेलं आहे. तर अभ्यासक्रमामध्ये भाषा 1 आणि भाषा 2 सेम आहे. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरमध्ये जर बघितलं तुम्ही तर समान प्रमाणामध्ये या ठिकाणी समान विषय या ठिकाणी पाहायला मिळते. आता या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 आणि भाषा 2 निवडणं अपेक्षित आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. मग भाषा 1 दिलेली आहे. जर तुम्ही भाषा 1 मराठी निवडली तर तुम्हाला दुसरी भाषा या ठिकाणी इंग्रजी निवडावी लागणार आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही सुरुवातीला पहिली भाषा इंग्रजी निवडली तर या ठिकाणी अगोदर इथं मराठी निवडावं लागेल. अशा प्रकारची स्थिती यापूर्वीच्या परीक्षांमध्ये असलेली पाहायला मिळते. पण 2024 पासून याच्यामध्ये आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेले पाहायला मिळतात. मग ते पर्याय काय आहेत तर लक्षात ठेवा. इथे जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मराठी निवडली तर इंग्रजी किंवा तुम्ही त्याच्या सोबतीनं हिंदी सुद्धा इथं निवडू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. जर तुम्ही उर्दू निवडली तर त्याच्या सोबतीनं तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडता येणार आहे. ठीक आहे, आणि मग तुम्ही जर भाषा 1 मध्ये बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी जर निवडली तर दुसरी भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडावा लागणार आहे. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आहे. मग तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या परीक्षेमध्ये जेव्हा आपण बघतो की पेपरमध्ये काय येईल. ठीक आहे, भाषा 1 जर या ठिकाणी कोणती मराठी ठेवली तर त्या 2 भाषेचे जे काही प्रश्न आहेत, त्या 2 भाषांचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला त्या भाषेमध्ये येतील. बाकीचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये असणार आहेत. हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही इथं कोणत्याही भाषा निवडल्यात तरीही. ठीक आहे, मग आता इथं संदिग्धता. आता बऱ्याच परीक्षार्थींच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण मराठी निवडतोय, ठीक आहे, मग मराठीच्या सोबतीनं इंग्रजी निवडावी की दुसऱ्या या ठिकाणी हिंदी निवडावी. ठीक आहे, आता इथं कोणते बाकीच्या बाबत मी बोलणार नाहीये. ठीक आहे, फक्त इथं तुम्हाला मराठी सोबत हिंदी की इंग्रजी या विषयावरती आजच्या या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, चर्चा करणार. सेम जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा स्थिती आहे. ठीक आहे, भाषा 1 भाषा 2 मराठी इंग्रजी, इंग्रजी मराठी. ठीक आहे, किंवा याच्या सोबतीनं हिंदी तुम्हाला निवडता येणार आहे. मग आता हे पाहत असताना गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की आता इथं इंग्रजी निवडल्यानंतर जास्त फायदा आहे की हिंदी निवडल्यानंतर जास्त फायदा आहे. ते आपण अभ्यासक्रमाची तुलना या ठिकाणी करूया. त्याचे या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स हे सुद्धा समजून घेऊया आणि त्याच्या आधारे मग तुम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यायला सोपं जाणार आहे. तर बघूया. तत्पूर्वी उत्कर्ष इन्स्टिट्यूटची जी काही महाटेटीची बॅच आहे ती ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे. कालावधी त्याचा 1 इयर असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, गणित, भूमिती, मराठी, इंग्रजी, बालमनशास्त्र आणि अध्यापनशास्त्र सोबतीनं सामान्य विज्ञान आणि हिंदी हे सगळे विषय याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला भाषेची निवड करत असताना मराठी सोबत इंग्रजी सुद्धा आहे आणि हिंदी सुद्धा विषयाचा पर्याय इथं तुमच्याकडे उपलब्ध आहे. आणि बॅचची फी जर बघितली तर पेपर 1 ची 1499, पेपर 2 ची 1499 आणि जर दोन्ही तुम्ही या ठिकाणी घेत असाल तर तुम्हाला इथं मिळणार आहे ती 1999 मध्ये. ठीक आहे, अगोदर सर्व आपल्या युट्यूबवरचे जे लेक्चर्स आहेत ते सर्व व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यायचे आणि त्याच्या नंतर मग तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करण्याचा निर्णय घेऊ शकता. अगोदर लेक्चर बघायचे, डेमो लेक्चर सर्व बघायचे आणि त्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला. आणि ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी बघा या नंबरवरती संपर्क करायचा. 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ठीक आहे, चला मग जाऊया पुढं. बघा आता
व्याकरणातील साधर्म्य. आता व्याकरणातील साधर्म्य म्हणजे काय, तर मराठी सोबत हिंदीचं काय साधर्म्य आहे आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये काय वेगळेपण आहे आणि त्याचा या ठिकाणी फायदा आणि तोटा काय होऊ शकतो. बघा इथं जर बघितलं या ठिकाणी समान उगम आणि लिपी म्हणजे कोणती आहे, देवनागरीची आहे. कशाची, मराठीची आणि हिंदीची. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. इथं जर बघितलं मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची लिपी कशी आहे, देवनागरीच आहे. त्यांचा उगमही समान आहे आणि त्यांची लिपी सुद्धा समान आहे. त्यामुळे हा एक जमेचा पॉइंट आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं याच्यामध्ये या ठिकाणी जे व्याकरण आहे त्यामध्ये मग नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण, काळ, संधी आणि प्रयोग यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जशाला तसं साम्य पाहायला मिळणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, थोडीशी बोलण्याची पद्धत जरी वेगळी असली तर याच्यामध्ये साम्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग इथं नाम, सर्वनाम, विशेषण, काळ, संधी आणि प्रयोग यासारखे व्याकरणाचे घटक दोन्ही भाषांमध्ये बहुतांश कसे आहेत, सारखेच आहेत. मराठी आणि हिंदीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यामुळे व्याकरणाचा पाया पक्का असेल, मराठी व्याकरणाचा पाया जर चांगला असेल तर तुम्हाला हिंदी व्याकरणासाठी वेगळा जास्त वेळ द्यावा लागत नाही. ठीक आहे, समान वेळामध्ये कमी कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय करता येतं, हे पाहता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं वेगळे नियम आहे. आता इंग्रजीच्या बाबत जर बघितलं तर वेगळे नियम आहेत आणि रचना सुद्धा वेगळे आहेत. जशा पद्धतीने आपण मराठी बोलतो किंवा हिंदी बोलतो त्याचं जर ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न आपण जरी केला तर तुम्हाला समजून जाईल की ट्रान्सलेशन वेगळ्या पद्धतीचं असतं आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, इथं वेगळे नियम आणि त्याची रचना सुद्धा वेगळी असते. आता इंग्रजी व्याकरणाचे नियम आणि रचना या तुलनेमध्ये पूर्णपणे कशा आहेत, वेगळ्या आहेत या दोन्ही भाषांपेक्षा. ठीक आहे, मग इथं नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह असतील, टेन्स असतील, जे टाइप्स आहेत ते सगळे आणि मग याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे नियम आणि रचना वेगळ्या असल्यामुळं तुम्हाला इथं हिंदी हा विषय मराठी सोबत फायदेशीर ठरेल. दुसरी गोष्ट बघूया आता. ठीक आहे, वेळेची बचत आणि जलद आकलन. आता इथं बघा हिंदी जलद आकलन होणार आहे. का बरं, हिंदी भाषा दैनंदिन व्यवहारामध्ये कानावर पडत असते. आपण टीव्ही मध्ये या ठिकाणी बघत असतो किंवा आजूबाजूला बोलणारी ही भाषा बोलणारी आपल्याकडं बरेच लोक असतात आणि त्या पार्श्वभूमीवरती म्हणून या ठिकाणी दैनंदिन व्यवहारामध्ये कानावर पडत असल्या कारणाने उतारे जलद वाचून आपल्याला समजू शकतात. याच्यामध्ये जे काही पॅसेजेस असतात, कॉम्प्रेन्शन असतं, ते या ठिकाणी सहज समजता येतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येतं. ठीक आहे, म्हणून आपल्याला वेळ वाचवता येतो, टाइम म्हणजे त्या ठिकाणी बचत होते. कुठं, पेपरमध्ये होत असताना. ठीक आहे, आणि वाचलेला वेळ इतर विषयासाठी, मग तुम्हाला पेपर 1 मध्ये मॅथ्स सारखा विषय असतो किंवा पेपर 2 मध्ये मानसशास्त्रासारखा, सामाजिक शास्त्रासारखे विषय, यांना आपल्याला वेळ या ठिकाणी काय करता येतो, देता येतो असतो. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची ओरड असते की सर वेळ पुरला नाही. मग जर इथं वेळ वाचत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी काय होऊ शकतं, इतर विषयामध्ये उरलेला वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो. ठीक आहे, नंतर आहे आता इंग्रजी जर बघितलं तर आपल्याला आकलन करायला सोपी अवघड जाते. ठीक आहे, इंग्रजी उतार्याचे आकलन होण्यासाठी आणि अर्थ समजण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा वेळ लागतो, कारण ती आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये ऐकली जात नाही किंवा बोलली जात नाही. आपण हिंदी या ठिकाणी बोलत असतो, हिंदी ऐकत असतो आणि म्हणून या ठिकाणी हे आकलन होण्यासाठी आपल्याला काय होणार आहे, अडचणी निर्माण होणार आहेत. हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी, कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांसाठी हे उलट असू शकतं. ठीक आहे, कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांसाठी हे उलट होऊ शकतं. मी सर्वसाधारण जे आहेत त्यांच्यासाठी बोलतो आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग इथं जर बघितलं या ठिकाणी इथं अधिक वेळ लागतो आणि जर या इंग्रजीमध्ये वेळ लागला तर मानसशास्त्र असेल, गणितासारख्या विषयामध्ये आपल्याला वेळ पुरणार नाही. इथं वेळ वाचवता येत नाही, बाकीच्या विषयाचे वेळ इथं घालवावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, तर ही त्याची काय आहे, निगेटिव्ह पॉईंट्स आहे. त्याऐवजी तुम्हाला हिंदी ही अधिक सोपी असणार आहे. दुसरी गोष्ट, ओळखीचा शब्दसंग्रह. आता वोकॅब्युलरी जो आहे, इंग्रजी जर बघितलं ना, इंग्रजी आव्हानात्मक शब्दसंग्रह आहे, चॅलेंजिंग वोकॅब्युलरी असते यांची इंग्रजीची. ठीक आहे, मग त्यामध्ये जर बघितलं समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील आणि वाक्यप्रचार असतील, ज्याला आपण इथं प्रोनाउन्सिएशनच कळत नाहीयेत नेमके. ठीक आहे, आणि त्याच्या स्पेलिंग मधून त्याचे अर्थ बदलत असतात, ते आपल्याला सहज समजणं सोपं होणार नाहीये. तेच या ठिकाणी कठीण, पाठ करायलाही कठीण असतात आणि या ठिकाणी अर्थ समजण्यासाठी सुद्धा हे अवघड असतात. बरोबर, आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नांची उत्तर शोधणं कठीण जातं. त्या तुलनेमध्ये हिंदी जर बघितलं तर हिंदी समानार्थी शब्द मराठीच्या सोबत असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर, मराठी सारखे तुम्हाला दिसून येतात, म्हणजे आपल्याला अर्थ समजू शकतात, अर्थ समजायला सोपे जातात. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द असतील, त्याच्यानंतर वाक्प्रचार असतील,
ते सुद्धा या ठिकाणी काय होतात तर सोपे जातात समजायला, मराठीशी मिळती जुळती असतात, समजणे आणि आठवणं सोपं जातं आणि अर्थ पटकन लक्षात येतो, लवकर लक्षात येतो आणि म्हणून प्रश्नांची उत्तरे अचूक पद्धतीनं निवडणं सोपं जातं आणि कमी वेळेत निवडणं सोपं जातं आणि म्हणून परिणाम हिंदीमधील शब्दसंग्रहामुळे परीक्षेमध्ये वेळेची बचत आणि आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी बिल्डअप होऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला याचा या ठिकाणी फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अधिक गुण मिळवण्याची संधी. आता बघा इंग्रजी आव्हानात्मक आणि भीती आहे. कशी? या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांच्या या विषयामध्ये गुण कमी येत असतात. ऑब्विसली ज्यांना अगदी अगोदरपासूनच भीती असते, लहानपणापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनामध्ये भीती बसलेली असते, त्यामुळे इथं कॉन्फिडन्सच येत नाही. ही इंग्रजीच्या भीतीमुळे सरावाअभावी आपल्याला या ठिकाणी मार्क कमी येतात. परिणामी हिंदी जर बघितला तर मराठी सोबत आपण तो करतो, सोपा जातो आणि म्हणून सराव जर झाला तर 30 पैकी जास्तीत जास्त गुण सहज मिळवता येऊ शकतात आणि केवळ थोड्या सरावानेच, कारण मराठीचा आपण सराव केलेलाच असतो, सोबतीनं हिंदीचा सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये करता येतो. ठीक आहे. आणि म्हणून परीक्षेचा एकूण स्कोर वाढतो आणि पात्रता गाठणे सोपे होते. या हिंदीमध्ये 30 पैकी जवळपास 25+ आपल्याला जाता येऊ शकतं मराठीच्या सोबतीनं आणि म्हणून हाच विषय आपल्याला या ठिकाणी काय होतो तर इथं निकाल देण्यामध्ये म्हणजे पात्र ठरवण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. म्हणून ही टीईटीची परीक्षा आहे आणि टीईटीच्या पेपरमध्ये आपल्याला हिंदी हा विषय अत्यंत महत्त्वाचा जातो इंग्रजीच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. मग हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा टीईटीची जी बॅच आहे आपल्याकडे दोन्ही विषय आहेत, म्हणजे मराठी आहे, इंग्रजी आहे आणि हिंदी हा विषय सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळं तुम्ही काय करू शकता, हे जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे. ही आपली सर्व टीम आहे. याच्यामध्ये सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, गणित, भूमिती, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, सामान्य विज्ञान आणि हिंदी हे तिन्ही भाषे विषय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्हाला 2 विषयांची निवड करायची आहे. तुम्ही कोणतीही निवड केली तरी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. ठीक आहे. चला मग अशा पद्धतीने एकंदरीतरित्या आपण ही भाषा विषयाची जी काही तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे, मग तुम्हाला माझं या ठिकाणी सांगणं असेल, तुम्ही या पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करा, मी जे सांगितलंय त्याच्यावरती विचार विनिमय करा आणि तयारीला लागा, तयार राहा. आता परीक्षा या ठिकाणी जवळच आलेली आहे, जास्त वेळ मिळणार नाही. ठीक आहे. आतापासूनच जर या ठिकाणी भाषेची व्यवस्थित निवड केली तर तयारी सुद्धा आतापासून करता येते. आता प्रश्न उरतो, प्रशांत बंब यांनी या ठिकाणी जे काही परिपत्रक दिलेलं होतं त्यावरती जे काही आपलं CBSE असेल, NCT असेल, यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय भाषांना प्राधान्य असावं आणि म्हणून मराठी सोबत हिंदी हा विषय या ठिकाणी राहणार आहे. जर हिंदी हा विषय या ठिकाणी जर तसं झालं तर मग ह्या बाकीच्या बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड यांचं काय, तो त्यांच्यासोबत यांना हिंदी ठेवावी लागणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा होणार नाही, हे स्पष्टपणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो. त्यामुळं प्रशांत बंब हे काय म्हणतात याच्यावरती काहीही या ठिकाणी त्यांच्या याला अर्थ राहत नाही. त्यांची मागणी करत असतात. कायम तुम्ही बघितलं असेल शिक्षकांच्या विरोधी भूमिका घेण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं की हिंदी हा विषय कायम राहणार आहे आणि तो कायमच राहणार आहे. त्यामुळं जो आपल्याला सोपं वाटतोय, तुम्ही मी म्हणणार नाही की हिंदीच घ्या, जो तुम्हाला या ठिकाणी जे सोपं वाटतंय तर तो विषय तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता. पण जे जनरलाइज आहेत, जे जनरल या ठिकाणी ज्यांना इंग्रजीपेक्षा मराठी सोपा जातो, तर त्यांनी या ठिकाणी हिंदीचा विचार करणं क्रमप्राप्त आहे किंवा ते गरजेचं आहे. बरं का. हिंदीपेक्षा जर मराठी सोपा जात असेल तर मराठी सोबत हिंदी या ठिकाणी, इंग्रजीपेक्षा मराठी सोपा जात असेल तर इंग्रजीऐवजी मराठी सोबत हिंदी हा विषय तुम्ही प्रेफर करावा असं माझं स्पष्ट मत असेल. जे कॉन्व्हेंटचे असतील, जे इंग्रजी माध्यमामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं असेल, त्यांनी निश्चितपणे इंग्रजीलाच प्राधान्य द्यावं. त्याच्यासोबत त्यांनी मराठी किंवा हिंदी भाषेचा कोणता निवड करायची ती करू शकतात. त्यामध्ये इंग्रजीची निवड तर मराठीच निवडावी लागते. ठीक आहे. अशा पद्धतीने एकंदरीत याबाबतचं हे स्पष्टीकरण होतं आणि हेच सांगण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो होतो. सेवेला विराम देतो आणि बॅच सुरू झालेली आहे. बॅच जॉईन करू शकता. सगळे विषय मराठीसह इंग्रजी आहे आणि हिंदी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. डेमो लेक्चर्स पाहायचे आणि त्याच्यानंतर मगच बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.